चंद्रपूरमध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा झाला। यावेळेला जिल्हा प्रशासनाने निवडणूक कार्यामध्ये चांगली कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान केला। तसंच नवीन मतदारांना ओळखपत्रही देण्यात आली। प्रशासनाने या ठिकाणी मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील व्यक्ती आणि संस्थांना रायगड पोलीस दलाकडून जीवन दूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते। नागपुरात पोलिसांकडून टायगर रन मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। सायबर गुन्हेगारी आणि अंमली पदार्थ विरोधात नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला नागपूर पोलीस आयुक्त धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित होते। 10वी-12वीच्या परीक्षेवर शिक्षकांनी बहिष्काराचा इशारा दिलाय। शिक्षक संस्थाचालक संघटनांकडून बोर्डाला याबाबत निवेदन देण्यात आलंय। परीक्षा केंद्रांवर इतर शाळेचे पर्यवेक्षक नेमण्यास शिक्षकांनी विरोध केलाय। परीक्षा केंद्रावर त्या शाळेतील पर्यवेक्षक, केंद्र संचालक आणि कर्मचारी नियुक्त करता येणार नाही। या बोर्डाच्या निर्णयाला शिक्षक आणि संस्थाचालकांच्या संघटनांकडून विरोध करण्यात आला। कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। लांब पल्ल्याच्या 10 अतिजलद गाड्या आता रोहा स्थानकामध्ये थांबणार आहेत। खासदार सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्यानंतर कोकणातील प्रवाशांची ही मागणी पूर्ण झाली आहे। अलिबाग पासून खेडपर्यंतच्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे। नाशिकच्या लासलगावात बाजार समितीचे विंचूर उपबाजार समितीच्या आवारामध्ये 4,51,00,000 रुपयांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। या विविध विकास कामांचा शुभारंभ राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला। शेतकऱ्यांना सुविधा देणं गरजेचं असल्याचं मत यावेळेला भुजबळांनी व्यक्त केलं। पुण्यातील गियाबारे आजाराच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे। गियाबारे रुग्णांची संख्या 73 वर गेली आहे। यामध्ये 47 पुरुष आणि 26 महिलांचा समावेश आहे, तर 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। पिंपरीमध्ये गियाबारे या आजाराचे 12 रुग्ण नोव्हेंबरपासून आढळले। त्यामुळे गियाबारे हा आजार नवा नसल्याचं दिसून येत आहे। तसंच प्रशासनानंही नागरिकांना न घाबरण्याचं आवाहन केलंय। गियाबारे रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। जिल्ह्यातील जीबीएस रुग्णवाढीचा यावेळेला त्यांनी आढावा घेतला। पुण्यामध्ये सर्किट हाऊस इथे ही बैठक झाली। या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याचं अजित पवार म्हणाले। दिव्यांगांचा 5% राखीव निधी खर्च करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये आंदोलन करण्यात आलं। दिव्यांग बांधवांनीही मतदान करून आपलं सरकार निवडलंय। मात्र लोकप्रतिनिधी दिव्यांग बांधवांच्या मागण्यांची दखल घेत नसल्याचा आरोप दिव्यांग संघटनांनी केला। चंद्रपुरात काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीने भीक मागवा आंदोलन केलंय। जिल्हा सामान्य रुग्णालयातील बंद यंत्रांच्या दुरुस्तीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। यंदाच्या प्रदूषणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय। येवल्यातील जनता नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवण्यात आलेली फिक्स डिपॉझिटची रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी ठेवीदारांचं आमरण उपोषण सुरू आहे। पतसंस्थेनं ठेवीवर 12% व्याज देण्याचा आमिष दाखवल्यानंतर शेकडो ठेवीदारांनी 20 कोटींहून अधिक रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवली होती। मात्र आता पतसंस्थेत पैसे नसल्याचं सांगण्यात आल्यानं ठेवीदारांच्या तोंडचं पाणी पळालंय।